संभाजी. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पहिल्या पुत्राचं ठेवलेलं नाव भावनेच्या आहारी न जाता प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणाऱ्या छत्रपती शिवरायांनी आपल्या मुलाचं नाव ठेवतानाही अर्थातच विचार केला असेल. पण या विचारावर भावना किंचित वरचढ ठरली असेल, कारण शिवरायांनी आपल्या मुलाला आपल्या थोरल्या भावाचं नाव दिलं. ती त्या काळातली प्रथा होतीच, पण स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी हे नाव सार्थ ठरवलं. शिवरायांच्या अकाली निधनानंतर त्यांनी स्वराज्य फक्त सांभाळलंच नाही, तर वाढवलं. स्वराज्य ज्याचा संकल्प त्यांच्या आजोबांनी केला होता, स्वराज्य ज्याची प्रेरणा इथल्या मातीत त्यांच्या आजीनं रुजवली, स्वराज्य जे त्यांच्या वडिलांनी उभारलं, आणि स्वराज्य ज्यासाठी निधड्या छातीने लढले होते त्यांचे काका संभाजीराजे भोसले. राजा शिवाजी सिनेमा आला आणि अभिषेक बच्चनचं कौतुक व्हायला लागलं. अभिषेकची नजर वावरणं याची चर्चा होऊ लागली. कौतुक त्याच्या अभिनयाचं तर झालंच, पण कौतुक होण्याचं आणखी एक कारण म्हणजे इतिहासात फार कुणाला माहीत नसलेले थोरले संभाजीराजे भोसले जगासमोर आले. पण पिक्चरच्या पलीकडचा शिवभारत, बखर अशा ऐतिहासिक साधनांमधला वासी बेंद्रेंनी नोंदवलेला छत्रपती शिवरायांच्या थोरल्या बंधूंचा संभाजीराजे भोसलेंचा अपरिचित इतिहास जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. थोरले संभाजीराजे आपल्या आयुष्याचा बराच काळ शहाजीराजेंसोबतच राहिले, त्यामुळे त्यांच्या आयुष्याबद्दल स्वतंत्रपणे केलेल्या नोंदी फारशा सापडत नाहीत. अगदी त्यांचा जन्म कधी झाला याबद्दल सुद्धा वेगवेगळे दावे करण्यात येतात. पण इतिहासकार वासी बेंद्रे यांनी नमूद केल्यानुसार थोरल्या संभाजीराजेंचा जन्म 1621 साली झाला असावा. मालोजीराजे भोसल्यांपासून भोसले कुटुंबियांनी श्रीगोंदा हे आपलं राहण्याचं ठिकाण बनवलं होतं. तिथेच थोरले संभाजीराजे यांचा जन्म झाला. शहाजीराजेंनी आपल्या चुलत भावाचं नाव आपल्या मुलाला दिलं. बालपणी त्यांनी अनुभवलेली महत्वाची गोष्ट होती अस्थिरता आणि पाच शहांच्या दरबारात मराठ्यांना मिळत असलेली वागणूक. 1625 साली शहाजीराजे आदिलशाहीत दाखल झाले आणि सहकुटुंब विजापूरला गेले. 1628 पर्यंत सगळ्या कुटुंबासह ते तिथेच होते. त्यानंतर शहाजीराजे निजामशाहीत दाखल झाले, तेव्हा संभाजीराजे 8-9 वर्षांचे असावेत. 25 ऑगस्ट 1629 ला दौलताबादेत संभाजीराजेंचे आजोबा लखुजीराव जाधव यांचा भर दरबारात खून झाला आणि निजामशहावर चिडलेले शहाजीराजे आपल्या जहागिरीत म्हणजेच पुण्यात येऊन राहिले. शहाजीराजेंच्या याच मुक्कामात संभाजीराजेंचं लग्न ठरलं. त्यांच्या पत्नी जयंतीबाईंचं माहेर होतं शिवनेरी. शिवनेरीवर राहणाऱ्या विश्वासरायाच्या कुलातल्या सिद्धपालाचा मुलगा विजयपाल याच्या जयंती नावाच्या मुलीशी नोव्हेंबर 1629च्या पहिल्या आठवड्यात संभाजीराजेंचं लग्न झालं. शहाजीराजेंनी अगदी लहानपणापासून संभाजीराजेंना आपल्यासोबत स्वारी शिकारीला नेलं. एवढंच नाही तर त्यांना मराठी, संस्कृत या भाषांचं ज्ञान दिलं. बंगळूरचा सुभा सांभाळत असल्यानं त्यांना कन्नडही अवगत असावे, कारण तिथे रोजचा व्यवहार हा कन्नडमध्येच व्हायचा. विशेष म्हणजे संभाजीराजेंनी अनेक कलाकारांना आश्रय दिला, मदत केली असेही उल्लेख आढळतात. पण ते फक्त दरबारी कामात कधीच गुंतले नाहीत. नोव्हेंबर 1629 मध्येच 2000 मनसबदारी संभाजीराजेंना मिळाली. त्यामुळे आपलं लग्न झाल्यावर लगेचच त्यांनी शहाजीराजेंसोबत बीडला जात बादशहाकडून आलेला मान आणि पोशाख स्वीकारला आणि इब्राहिम खान लोदीच्या पाठलागाच्या मोहिमेवर सुद्धा हे बाप लेक गेले. 1630 साली पावसाळा लागल्यावर संभाजीराजे शहाजीराजेंसोबत शिवनेरीवर आले आणि आपल्या आईला आणि धाकट्या भावाला भेटले. ऐतिहासिक संदर्भांनुसार जिजाऊ आऊसाहेबांना 4 मुलं आणि 2 मुली अशी 6 अपत्य झाली, पण यातले 4 जण अल्पायुषी ठरले. उरलेल्या दोघांनी पराक्रम गाजवला आणि 2 नावं इतिहासात अजरामर झाली, संभाजीराजे भोसले आणि शिवाजीराजे भोसले. पुढे शहाजीराजेंनी दुसरी निजामशाही उभारण्यासाठी हालचाल सुरू केली. आदिलशाहीतल्या मातब्बर सरदारांना सोबत घेत ही निजामशाही उभारून ते दौलताबादला लढाईसाठी गेले. तेव्हा थोरल्या संभाजीराजेंवर मोगली हद्दीवर आपल्या परगण्याच्या रक्षणासाठी नेमलं. पुढे शाहिस्ते खान जेव्हा महाराष्ट्रावर चालून आला तेव्हा तो खासं सैन्य घेऊन संभाजीराजेंच्या मागावर गेला, पण संभाजीराजेंनी त्याला चकवलं. अनेकदा त्याच्यावर हल्ले केले. पुढे जाऊन ते शहाजीराजेंना भेटले, त्यांच्याकडून सैन्य घेऊन जुन्नरला आले. संभाजीराजे जुन्नरला आलेत हे समजल्यावर मुघल सैन्याला भीती बसली होती. नंतर झालेल्या तहामुळे शहाजीराजे आदिलशाहीत दाखल झाले. त्यानंतर त्यांना कर्नाटकचा बंगळूर प्रांत आणि मावळ, जुन्नर, पुणे हे भाग जहागीर म्हणून मिळाले. त्यातल्या बंगळूर प्रांताचा स्वतंत्र हवाला हा पहिल्यापासून संभाजीराजेंकडेच होता असं आदिलशहाच्या फरमानावरून दिसून येतं. 1644च्या अखेरीस बंगळूरचा 5 लाखांवरचा सुभा संभाजीराजेंकडे आला
आणि हेच त्यांचं मुख्य ठाणं ठरलं. पण संभाजीराजेंनी फक्त आपली जहागीर सांभाळून स्वतःपुरता विचार केला नाही, तर त्यांनी कर्नाटकमधल्या अनेक हिंदू पाळेदारांना एकत्र केलं. आपल्या वडिलांकडून घेतलेली स्वतःचं राज्य उभारण्याची प्रेरणा कायम ठेवली. मुळात त्यांच्या सुब्यात दोन बाजूंना दोन नायक होते. तिसऱ्या बाजूला मुघल सरदार होता, त्यामुळे अनेकदा आक्रमणं व्हायची, युद्धाचे प्रसंग घडायचे. पण 16 ते 17 हजार खडं सैन्य तयार असलेले संभाजीराजे सगळ्याच हल्ल्यांना पुरून उरायचे. यातूनच राजा शिवाजी पिक्चरमध्ये संभाजीराजे भोसले हे हिंदू राजांना एकत्र करत असल्याचं बडी बेगम म्हणते. कारण आदिलशाही आणि मुघलांच्या विरुद्ध संभाजीराजेंनी हिंदू नायक, पाळेदार आणि राजांना एकत्र आणत ही मोठ बांधायला सुरुवात केली होती. एका बाजूला महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी लढा पुकारला, तर दुसऱ्या बाजूला कर्नाटकात संभाजीराजेंची तलवार तळपली. अर्थात यामागे प्रेरणा शहाजीराजे आणि जिजाऊंची होती. पण शहाजीराजेंच्या दोन्ही मुलांनी आदिलशाहीला दिलेलं खुलं आव्हान आदिलशहाला सहन होणारं नव्हतंच. त्यानं मुस्तफा खानाला सांगून शहाजीराजेंना जिंजीच्या वेढ्यात बोलवलं. शहाजीराजे यायला तयार नव्हते, तेव्हा मुस्तफा खानाने आपल्या मुलाची कुराणाची शपथ घेऊन त्यांना वेढ्यात यायला भाग पाडलं. त्यानंतर सुरुवातीचे काही दिवस सगळं काही सुरळीत असल्याचं दाखवलं आणि एका बेसावत क्षणी शहाजीराजेंना कैद केलं. हीच संधी साधून आदिलशहाने शिवराय आणि थोरले संभाजीराजे यांच्या विरोधात सैन्य पाठवलं. महाराष्ट्रात शिवरायांनी आदिलशहाच्या सैन्याचा आणि फतेह खानाचा पुरता बिमोड केला. पण त्यापेक्षा मोठा पराक्रम गाजवला संभाजीराजेंनी. फराद खान हा आदिलशहाचा खासा सेनापती. त्याला 4000 स्वार, 10 हत्ती आणि 18,000 पायदळाची मनसब होती. तो बंगळूरवर चाल करून आला. जवळपास 6 ते 7 महिने लढाई झाली. पण संभाजीराजेंनी फराद खानाला पळवून लावलं. आदिलशहाच्या भागातच आदिलशहाचा खासा सेनापती संभाजीराजेंनी पळवून लावला आणि मोठा पराक्रम केला. त्यावेळी दक्षिणी हिंदू राजे शहाजीराजांनी जोडलेल्या संबंधांमुळे संभाजीराजांच्या पाठीमागे उभे राहिले आणि आदिलशाहीच्या अस्तित्वाचा प्रश्न तयार झाला. घाबरलेल्या आदिलशहाने शिवरायांना त्यांनी जिंकलेला मुलूक स्वतःकडे ठेवू दिलाच, पण शिवरायांच्या आणि संभाजीराजांच्या राजकीय चातुर्यामुळे शहाजी महाराजांची सुटका झाली. सोबतच आदिलशहाला त्यांना आधीपेक्षा जास्तीचा मान सन्मान सुद्धा द्यावा लागला आणि यातूनच शिवरायांना स्वराज्य निर्मितीसाठी बळ मिळालं. संभाजीराजेंनी पेरलेली राज्यांतर्गत क्रांतीची बीज महत्वाची ठरली होती. काही ऐतिहासिक संदर्भांनुसार संभाजीराजेंचा मृत्यू कनकगिरीच्या लढाईत झाला, तर वासी बेंद्रे यांच्या म्हणण्यानुसार मालनाड बेदनूर नायकाच्या बंडाच्या लढ्यात त्यांचा मृत्यू झालेला असू शकतो. वासी बेंद्रेंनी काढलेल्या अनुमानानुसार नोव्हेंबर 1963 मध्ये वयाच्या 42व्या वर्षी संभाजीराजेंचा मृत्यू झाला असावा. तेव्हा बेदनूरच्या नायकाचं बंड मोडून काढण्यासाठी स्वतः आदिलशहा चाल करून गेला होता. आदिलशहाच्या मदतीला संभाजीराजे गेले आणि छावणीतून बाहेर पडल्यावर लगेचच त्यांच्या अंगावर गोळा पडला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर 2च महिन्यांनी शिकारीसाठी गेलेल्या शहाजी महाराजांचा घोड्यावरून पडून मृत्यू झाला. काही ठिकाणी अफजल खानाने कपटाने संभाजीराजेंना मारला असाही उल्लेख सापडतो. याचा बदला म्हणून शिवरायांनी अफजल खानाचा वध केला. मल्हार रामराव चिटणीसकृत सप्त प्रकरणात्मक शिवचरित्रमध्ये एक संदर्भ सापडतो. त्यात जेव्हा शिवराय अफजल खानाला भेटायला गेले तेव्हा जिजाऊंशी बोलताना म्हणाले, वडील भाऊ संभाजीराजे यांची दग्यानी मारविले, त्याचे उसने घेतो. मातोश्रींनी पोटाशी धरून संभाजीचा सूड घेतलास, माझे डोळ्याचे पारणे फेडिले, असे उद्गार जिजाऊंनी काढल्याचा उल्लेख आहे. तर कर्नाटकमध्ये बंगळूर सुब्यात संभाजीराजेंशी संबंधित त्यांनी त्यांच्या मुलांनी त्यांच्या पत्नीने केलेल्या दानाचे उल्लेख असलेले शिलालेख सुद्धा सापडले आहेत. ऐतिहासिक संदर्भांनुसार थोरल्या संभाजीराजेंना 3 पत्नी, जयंतीबाई, गौरीबाई आणि पार्वतीबाई, तर उमाजी, माणकोजी किंवा मालोजी आणि सूरजसिंग असे 3 पुत्र. या माणकोजींना छत्रपती शिवरायांनी कर्नाटक स्वारीवर असताना 2-3 गावे इनाम म्हणून दिली होती. संभाजीराजांच्या निधनानंतर त्यांच्या 3ही पत्नी कर्नाटकात एकत्रच राहत होत्या असं अनुमान जयंतीबाई यांच्याबद्दलच्या शिलालेखातून निघतं. त्यांचा थोरला मुलगा उमाजी शिवरायांचं निधन झालं त्याच्या आसपास उत्तरेत आला. उमाजीची पत्नी मोकूबाई किंवा मकाऊबाई या आपला मुलगा बहादूरजी याला घेऊन शहाजीराजेंच्या मूळ जहागिरीत म्हणजे सोलापूरच्या जिंतीमध्ये आल्या. उमाजी आणि बहादूरजी यांचं कमी वयात निधन झाल्यानंतर मोकूबाईंनी मोकदमीचा कारभार सांभाळला. थोरल्या शाहूंनी त्यांना देशमुखीचा शिक्का दिला होता. थोरले शाहू आणि मोकूबाईंमध्ये नियमित पत्र व्यवहार सुद्धा होता. अखेरपर्यंत मोकूबाई जिंतीमध्येच राहिल्या. त्यानंतर भोसले घराण्याची ही शाखा
जिंतीकर राजे भोसले म्हणून ओळखली जाऊ लागली. पण इतिहासाच्या पानांमध्ये थोरल्या संभाजीराजेंचा हा इतिहास अपरिचितच राहिला. राजा शिवाजी पिक्चरने हा इतिहास समोर आणण्याचं काम केलं हे विशेष. पण यातून एक गोष्ट लक्षात येते, जिजाऊ आणि शहाजीराजेंनी स्वराज्याचं ध्येय आपल्या उराशी इतकं घट्ट बाळगलं होतं की त्यामुळे त्यांचा एक मुलगा आईपासून लांब राहिला, दुसरा वडिलांपासून. पण या दोन्ही मुलांनी जे काही केलं ते या ध्येयासाठी केलं, स्वराज्यासाठी केलं.